आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू। 5 लाखाहून अधिक भाविक दर्शन घेण्याचे मंदिर प्रशासनाचा अंदाज। महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ असलेल्या धुळ्यातील खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून नवरात्र उत्सवाच्या 10 दिवसात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। यासोबतच नवरात्र उत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला होणार असून नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। एकविरा देवी मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकानं थाटण्यास सुरुवात केली असून नवरात्र उत्सवाच्या निमित्त कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून देखील भाविक श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान गोस्ते, धुळे। श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आणि एकविरा देवीचा शारदीय नवरात्रोत्सवाला 22 तारखेपासून सुरुवात होत आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तयारीला शामियाना मंडप पूर्ण मंदिरात टाकलेला आहे। त्याचप्रमाणे घाटावर सुद्धा मंडप टाकण्यात आला आहे, तो वाढवण्यात आला आहे। तर हा उत्सव 15 दिवस चालणार आहे। 22 तारखेपासून तर 6 ऑक्टोबर पर्यंत कोजागिरी पौर्णिमेला सांगता असते। तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन बॅगेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली। एका वेळेला 3 लोक बॅगेटिंग मधून परत येतील म्हणजे गर्दी कमी होईल आणि गर्दी पाहता त्यांच्या सोयीनुसार लहान मुलांच्या सोयी करता सगळ्यांकरता इथं जवळजवळ 35 कॅमेऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे। 35 कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळा भाविक येणारा भाविक असेल आणि त्या रांगेतनं दर्शन घेण्याकरता आणि तरी याच्याही उपर आम्ही जाऊन 24 तास मंदिर हे उघडं ठेवणार आहोत। भाविकांच्या दर्शनाची सोय त्यांच्या 24 तासात केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील म्हणून मंदिर हे 24 तास उघडं राहणार आहे। आणि कोजागिरी पौर्णिमेला असा मोठा संगीतमय कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा। खान्देशचे जळगाव येथील चौधरी परिवारातर्फे तो कार्यक्रम सादर करणार आहेत। त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर त्यांचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेला घाटावर होईल आणि या 22 तारखेपासून तर 6 ऑक्टोबर पर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखसोयीकडे ट्रस्टकडून लक्ष देण्यात येणार आहे। बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या सोयी करता सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत। तरी सगळ्या भाविकांनी आम्हालाही मदत करावी। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।